नमस्कार. आज आपण 2025 मधील पौष महिन्यात येणाऱ्या अंगारकी चतुर्थी बद्दल माहिती बघणार आहोत. मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी अंगारकी विनायक चतुर्थी आहे. जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो तो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. अशा या मंगळ ग्रहाने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणपतीची उपासना केली. त्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने गणपतीला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. गणपती बाप्पाने मंगळाला वर दिला की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल. तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला गणपतीने पावन केले. त्या गणपतीने आपला सुद्धा उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य लाभते. तसेच मंगळ ग्रहाची आणि गणपती बाप्पाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे अंगारकी चतुर्थीचे व्रत करणे नाही जमल्यास बाप्पाला दुर्वा जास्वंदीची फुले अवश्य अर्पण करावीत. मोदकाचा अथवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. असे केल्याने पूजेचे पुण्य प्राप्त होते. अंगारकी चतुर्थी व्रताने कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याची तीव्रता कमी होते. विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी प्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात. उपवास शक्य नसल्यास ओम गण गणपते नमः अथवा ओम सिद्धी विनायकाय नमः या मंत्राचा जप करतात. तसेच गणपती अथर्व शीर्ष म्हणतात, गणपती स्तोत्र म्हणतात. यामुळे आपल्या कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते. आपले मन शांत राहून काम करण्यास नवीन सकारात्मक चेतना निर्माण होते. दर महिन्यास 2 चतुर्थी येतात. महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायकी चतुर्थी म्हणतात, तर महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी म्हणतात. काही भाविक दोन्ही चतुर्थी करतात तर काही भाविक संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. संकष्टी चतुर्थीच्या व्रतात उपवास चंद्रोदय झाल्यावर सोडतात, परंतु कोणती चतुर्थी मंगळवारी आल्यास तिला विशेष महत्व प्राप्त होते. त्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असे म्हणतात.